रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आज आपण बघणार आहोत 11वी कथा तीर्थयात्रा प्रस्थान. अनंत तीर्थांचे माहेर, अनंत रूपांचे हे सार, अनंती अनंत अपार, तो हा कटीकर विटे उभा. धन्य धन्य पांडुरंग, सकळ दोषा होय भंग, पूर्वज उद्धरती सांग, पंढरपूर देखिलिया. निराभिवरात पडता दृष्टी, स्नान करिता शुद्ध सृष्टी, अंती वासत्या वैकुंठी, ऐसे परमेष्टी बोलिला. तेथे एकशीत दिधल्या अन्न, कोटी कुळांचे होय उद्धरण, कोटी याग केले पूर्ण, ऐसे महिमान ये तीर्थांचे. नामा म्हणे धन्य जन्म, जे धरिती पंढरीचा नेम, तया अंती पुरुषोत्तम, जीवे भावेन विसंबे. नामदेवांचे रसाळ कीर्तन प्रसंग कथन करीत तेव्हा चक्षुंसमोर चित्रच निर्माण होई. गायन किती गोड वाटावे, गंधर्वच अवतरले. भक्तिभावाने ओथंबलेले नाम संकीर्तन. ज्ञानदेवांच्या मनी नामदेवांचे कीर्तन. त्या कीर्तनाच्या आठवात ज्ञानदेव निमग्न झाले होते. त्या निमग्नावस्थेतच त्यांना एक कल्पना सुचली. आपण नामदेवांसमवेत तीर्थयात्रेस जावे. भरतवर्षाचा सारा समाज गुलाम झालेला. किती लोकांना या गुलामगिरीची जाणीव होती. किती लोकांना स्वातंत्र्य हा शब्द ठाऊक होता. जो तो स्वार्थमग्न होता. मी, माझा प्रपंच, माझी जात, मी श्रेष्ठ की हा श्रेष्ठ. ज्याने त्याने आपापल्या जाती घट्ट धरल्या होत्या. तितकाच घट्ट परजातीबद्दलचा द्वेषही पकडून ठेवला होता. परकीय सत्ताधीशांना हा भेदभाव हवाच होता. असे भेदभाव हे त्यांचे बलस्थान होते. जात, दारिद्र्य, कर्मकांडांचा अतिरेक, ईश्वराच्या नावावर चाललेला बाजार. तीर्थयात्रेच्या निमित्ताने समाज, माणूस यांचे निरीक्षण करता येईल. त्यातूनच भागवत धर्माच्या प्रसार कार्याची दिशा निश्चित करता येईल. नामदेवांसारखा सच्चा आणि निस्सीम भागवत मिळायचा नाही. यात्रानुभूतीमधून मुळातच असलेली विशाल वृत्ती अधिक प्रगल्भ होईल. माझा किती नेम, मला अल्पकाळातच परतायचे आहे. या भागवत धर्माची राखण नामदेवांनाच करायची आहे. तो अधिकाधिक उत्कर्षाप्रत नामदेवांनीच न्यायचा आहे. ज्ञानदेवांनी आपले ज्येष्ठ बंधू आणि सद्गुरू निवृत्तीनाथांना आपल्या मनातील योजना कथन केली. निवृत्तीनाथांना संतोष झाला. त्यांनी अनुमती दिली. ज्ञानदेव नामदेवांना भेटले. नामदेवा, आपण दोघं तीर्थयात्रेला जावं असं वाटतंय. नामदेवांना आश्चर्य वाटले. तीर्थयात्रा? हे भूवैकुंठ सोडून? मंदसे स्मित करत ज्ञानदेव म्हणाले, नामदेवा, हे भूवैकुंठ आहे खरं. हे तीर्थांचं तीर्थ आहे, हेही खरं. पण आपली भरतभूमी ही साक्षात देवभूमी आहे. या मातीत जन्म घेतलेल्या प्राचीन काळातल्या महान लोकांनी नगर, राज्य, देश यांच्या सीमा वसुधैव कुटुंबकम या श्रेष्ठतम भावनेनं आखल्याच नाहीत. सारा मानव एक मानला. हे विश्वची माझे घर मानले. परंतु आज धर्मभेद, जातीभेद यांनी समाज पोखरून निघाला आहे. कर्मकांडांमुळं खऱ्या धर्माची ओळखच विसरून गेली आहेत. अज्ञान, दारिद्र्य यांनी लोक गांजून गेले आहेत. तीर्थस्थळी माणूस पाहायला मिळतो आणि देवदर्शन तर होतेच होते. नामदेवा, आपल्या संगतीनं हा योग साधावा असं मनात आहे. ज्ञानदेव आणि नामदेव दोघेही मंदिराच्या गाभाऱ्यात आले. दोघांनीही त्या भक्तवत्सलाला भक्तिभावाने नमस्कार केला. दोघांच्या अंतर्मनात मंगलध्वनी निनादला. इच्छित कार्य माझंच आहे. सारीच माझी लेकरं अज्ञानाच्या अंधारात चाचपडत आहेत. नामदेवा, या माझ्या ज्ञानमाऊलीबरोबर तीर्थयात्रेची अनुभूती घे. मला ठाऊक आहे तू माझ्या अनुमतीशिवाय काही करायचा नाहीस. माझी या तीर्थाटनाला पूर्ण अनुमती आहे. सखा, मित्र आहेस माझा. तुझ्या परतीची मी चातकासारखी प्रतीक्षा करेन. ज्ञानमाऊली, वयानं सान खरा, पण ज्ञानविशाल आहेस तू. नामासंगे तू आहेस, मला चिंता नाही. ज्ञाना, अरे तू आणि मी फरक तो कोणता? तू आहेस तिथं मी आहेच. पांडुरंगाची अनुमती मिळाली. दोघेही मंदिराबाहेर आले. नामदेवांनी राजाईला आपल्या तीर्थयात्रेचा बेत निश्चित झाल्याचे सांगितले. तीर्थयात्रा? आणि माझं काय? अहो, तुम्हाला पोरं, सुना, सगळा प्रपंच आहे. तो चालवायला काही करा असं नाही म्हणत मी. पण आता घर सोडून तीर्थयात्रा? राजाई दुःख वेगाने बोलू लागली. माणसे तीर्थयात्रेला जातात आणि परतत नाहीत हो. माझ्या मनात सारं अशुभ गोळा होतंय. हो, कुठं सप्त्याला गेला, कुठं कीर्तनाला गेला. जास्तीत जास्त 15 दिवसात परत येता. अजून तुमचं वय तसं तीर्थयात्रेला जायचं विचार करावा असं नाही. नामदेव तिचे बोलणे मध्येच तोडत म्हणाले, मी ज्ञानदेवांच्या बरोबर तीर्थयात्रेला निघालो आहे. ते तर माझ्याहून वयानं लहानच आहेत की. राजाई म्हणाली, त्यांना प्रपंच नाही हो. बायका, पोरं, बाळं नाहीत. 4 भावंडं आहेत ती. नामदेव धन्य होऊन अंतर्मुख झाले.
विधात्याचं पवित्र स्वप्न म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता. त्यांचे मातापिता कोण तर विठ्ठल रुक्मिणी. कोणत्या वयात किती सोसावयाची परिसीमा म्हणजे ही 4 भावंड. त्या दिवशी मुक्ता मला नामदेव दादा म्हणाली. मोठं पारितोषिक लाभावं असं मला वाटलं. माझा ज्ञानदेवांना शब्द गेलाय. पांडुरंगानंही रुकार दिलाय. आता मला अडवू नकोस. माझा जाण्याचा पक्का निर्धार आहे. राजाई त्या दिवशी दुपारी जेवली नाही. सुना आग्रह करत होत्या पण ती ऐकत नव्हती. शेवटी जनाबाई आली. तिनं राजाईला जवळ घेतलं. तिच्या कुशीत शिरून राजाई रड रडली. जनाबाई तिला प्रेमानं थोपटत राहिली. राजाई शांत झाल्यावर जनाबाई तिला समजून सांगू लागली. आपलं भाग्य मोठं. आपल्याला या मोठ्या लोकांची संगत लाभली. तुझा पती, माझा भाऊ आणि गुरु नामदेव यांचा मोठेपणा किती. बाळपणी यांच्या हातून साक्षात पांडुरंगानं घास घेतला. यांच्यासाठी त्या विठ्ठलानं काय काय नाही केलं. नामदेवांचा प्रपंच मोठा. अगं, ज्ञानदेवांना प्रपंच नाही, पण त्यांच्या एवढा मोठा प्रपंच कोणाचाच नाही. ही देवकार्य करणारी माणसंच ग. यांचा प्रपंच तो पांडुरंग करतो. तुलाही अनुभव आहे. 1-2 वेळा नाही, अनेक वेळा आहे. नवऱ्याच्या प्रेमापायी मान्य करत नाहीस इतकंच. आज नामदेव माऊलींबरोबर तीर्थयात्रेला जातायत. अडवू नकोस त्यांना. आनंदाने निरोप दे. माझ्या पांडुरंगानंही अनुमती दिली. आणि काय म्हणाला ठाऊक आहे? तो म्हणाला, सखा मित्र आहेस माझा. तुझ्या परतीची मी जातकासारखी प्रतीक्षा करेन. स्वयं भगवंतानं ज्याची वाट बघावी अशा महान भक्ताची तू पत्नी आहेस. पूर्वजन्मीच्या पुण्याईनंच लाभावं असं परमभाग्य आहे तुझं. नामदेवांच्या हातून फार मोठं कार्य व्हायचं आहे. त्यांना असं अडवू नकोस. मी सांगते तुला, ते नक्की परत येतील. जनाबाईनं राजाईला त्या दिवशी स्वतःच्या हाताने घास भरवून जेवू घातले. त्या दिवशी रात्रीची जेवणे झाली. नामदेव पांडुरंगांचे नामस्मरण करत येरझाऱ्या घालत होते. पोरे सुना सारी झोपली होती. एवढ्यात नामदेवांचे पाय अडले. नामदेव बघतात तर राजाईने आपले पाय घट्ट पकडलेले. नामदेवांनी तिला उठवले. जवळ घेऊन थोपटू लागले. राजाई मुसमुसत बोलू लागली. चुकलं आमचं. तुम्ही जा तीर्थयात्रेला, पण परत मात्र नक्की यायचं हं. मी बायको आहे तुमची. माझा अधिकार त्या पांडुरंगापेक्षा जास्तीचा आहे. लक्षात ठेवा, बायको म्हणजे अर्धांगिनी. तुम्ही खूप खूप मोठे आहात. तसं मला ठाऊक होतंच. पण जनाबाई सांगत होत्या, तुमच्या हातून फार मोठं देवकार्य होणार आहे. तुम्हाला मी अडवणार नाही, पण तुम्ही नक्की परत यायचं या अटीवर. इतकं बोलून राजाईने परत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. नामदेव तिला थोपटत होते. मुखाने म्हणत होते, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. प्रस्थान दिन उगवला. दोघांना निरोप देण्यासाठी सारे पंढरपूर गोळा झाले. गोड पदार्थ, वस्त्रे, रुका, पैसा अशा गोष्टी आपल्या वतीने अर्पण करण्यासाठी लोकांनी आणल्या होत्या. पण या दोघांनी अतिशय नम्रपणे नकार दिला. तो तर जगतपालक. वेगवेगळ्या रूपात आपण त्याला वेगवेगळ्या स्थानी स्थापन करतो. त्याच्या निवासानं ते स्थान तीर्थ बनतं. साऱ्या जगताचा नियंता तो. त्याला रोक्या अडक्याची वस्तूंची काय गरज. त्याला हवा फक्त आपला भक्तिभाव. तो आम्ही निश्चितपणे त्याला कथन करू. नामदेवांनी घरच्या मंडळींचा निरोप घेतला. मुले सुना साऱ्यांनाच विरह दुःख होते. राजाईच्या जवळ सतत जनाबाई होती. पतीच्या माघारी तिचा तो मोठा आधार होता. ज्ञानदेव नामदेव लोकसागरातून मार्ग काढत विठ्ठलाच्या राऊळी आली. विठुरायाच्या चरणी नामदेवांनी डोई ठेवली. नामा, मी तुझी प्रतीक्षा करतोय हं, पांडुरंग म्हणाला. ज्ञानदेवांनी पांडुरंग चरणी डोई ठेवली. ज्ञानदेवा, माझ्या नामयाला सांभाळ हं. विठुरायाचा आवाज कातरला. ज्ञानदेवांनी त्या भक्तवत्सलाला अभिवचन दिले. नंतर त्यांनी भक्तराज पुंडलिकाचे दर्शन घेतले. अफाट जमलेल्या जनसमुदायाला विनम्र अभिवादन करून दोघे निघाले. विठुनामाचा उद्घोष होत होता. दोघेही भीमेच्या पैलपार आले. साऱ्या जनसागराच्या बघता बघता दृष्टीच्या कक्षेतून पार झाले.